अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर ट्रकला पकडले, एक आरोपी अटक, 40,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथकाची कारवाई। कंधान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा चौक येथे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथकांनी नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 16 चाकी टिप्पर ट्रकला पकडून 40,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारला सायंकाळी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथक अवैध धंदे रेटकामी खासगी वाहनाने कंधान परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मनसरकडून कंधानकडे एक टिप्पर वाहन अवैधरित्या विनापरवाना वाळू लोड करून नागपूरकडे वाहतूक करीत आहे। मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तारसा चौक येथे नाकाबंदी केली असता 16 चक्का टिप्पर ट्रक क्रमांक MH40 CM 7752 चा चालक आरोपी नामे अरविंद जगदीश साकेत याला स्टाफने थांबवून पाहणी केली असता वाहनात 10 ब्रास रेती मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालकास रेती रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याचे पोलिसांनी वाहन चालक अरविंद साकेत याला अटक करून त्याच्या जवळून 10 ब्रास वाळू आणि एक मोबाईल असा एकूण 40,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अरविंद साकेत, बलराम यादव, कृष्णा यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कंधान पोलीस हे 2 आरोपींचा शोध घेत आहेत। सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, प्रणय बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बारगुले सह आदी पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। सिटी इंडिया न्यूज करिता कंधान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर।